मच्छीमार बांधवांच्या संकटकाळात लोकाभिमुख नेते एकनाथ शिंदेंनी पुढे केला मदतीचा हात। गेल्या काही दिवसांपूर्वी मुरबे येथील जय श्री साई या बोटीचे समुद्रात मालवाहू जहाजाने धडक दिल्याने खूप मोठे नुकसान झाले आहे। सदर एकत्रित मच्छीमार कुटुंबावर या दुर्घटनेने खूप मोठा आघात झालाय। ऐन मोसमात एकच असलेली बोट दुर्घटनाग्रस्त झाल्याने पुढे काय होईल या विवंचनेत असताना महाराष्ट्राचे लोकाभिमुख नेते शिवसेनेचे मुख्य नेते माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलून शिवसेना त्यांच्यासोबत असल्याचे सांगितले। माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे मच्छीमार बांधवांच्या सोबत संकट काळात नेहमीच उभे राहतात। केवळ प्रत्यक्ष न बोलता मुरबे येथील मच्छीमार कुटुंबाकरिता शिवसेनेच्या वतीने दुर्घटनाग्रस्त बोटीचे मालक श्याम तरे यांना 2 लाख रुपयांची मदत, मुरबे येथे दुर्घटनाग्रस्त बोटीची पाहणी करून कुटुंबाची सांत्वना करून उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून पाठवलेली ही मदत पालघर शिवसेना जिल्हाध्यक्ष कुंदन संखे, आमदार राजेंद्र गावित, उपनेते ज्योती मेहर, मुरबे सरपंच मोनालिसा तरे, स्वप्नील तरे व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत पीडित कुटुंबाला करण्यात आली। वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी रहीम कुरेशीच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट। मुरबे येथील श्याम तरे यांची जी जय साई ही जी बोट एक आपल्या मालवाहतूक जहाजाने त्या ठिकाणी म्हणजे आपलं टक्कर दिल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। आणि नुकसान झाल्यामुळे काय माहिती आहे का की त्याला आम्ही भेट देण्यासाठी आमचे जिल्हाध्यक्ष आणि आम्ही इथले सरपंच आणि ज्योतिताई वगैरे आम्ही या ठिकाणी भेट द्यायला आलो। आणि त्यानंतर शिंदे साहेबांशी बोलणं केलं। शिंदे साहेबांनी तातडीने त्यांना 2 लाखाची या ठिकाणी वैयक्तिकरित्या मदत केलेली आहे। आणि त्याला एक स्पेशल केस म्हणून अजूनही त्याला कशा पद्धतीने मदत करता येईल, परंतु ही जी वैयक्तिक मदत आहे त्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे। आणि त्यासाठी आम्ही त्यांना प्रत्यक्ष त्यांचं सांत्वन करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत। सर्वांनाच माहिती आहे की गेल्या काही दिवसांपूर्वी म्हणजे साधारणतः 15 ऑगस्टच्या दरम्यान आपल्याकडे समुद्रामध्ये जी आपली मच्छीमारी करण्याकरता जी मुरबे येथील जयश्री साई ही जी बोट गेली होती, त्यांना रात्रीच्या वेळेस एका मालवाहू जहाजाने धडक दिल्यामुळे त्यांच्या बोटीचं प्रचंड नुकसान झालं होतं। आणि आम्ही जेव्हा आमदार महोदय ज्योतिताई आणि आम्ही आणि इथले सरपंच आम्ही जेव्हा इथे बघायला आलो तेव्हा खरोखरच त्या बोटीचं नुकसान जेव्हा बघितलं तेव्हा ही बोट दुरुस्त होणं हे जवळपास अशक्य गोष्ट होती। अशा वेळेला त्याच ठिकाणून आम्ही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना फोन केला आणि सांगितलं की आम्ही एका मच्छीमार कुटुंबाकडे आलोय ज्यांची बोट ही नादुरुस्त झालेली आहे, त्यांना धडक दिल्यामुळे त्याच्या बोटीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। त्यावेळेला साहेबांनी त्या बोट आपले काका आहेत त्यांच्याशी बोलले, सरपंचांशी बोलले आणि सांगितलं की मी पूर्णपणे तुमच्या सोबत आहे आणि मी माझ्याकडनं जेवढं शक्य आहे तेवढं नक्कीच मदत करेन, तुम्ही काळजी करू नका। अशा वेळेला वास्तविक आम्ही ह्याला 5-6 दिवस झाले आणि अचानक काल शिंदे साहेबांचा फोन आला की अरे कुंदन, ते आपण ज्या मुरब्याच्या कुठल्या बोटीचं बोललो होतो त्यांना मदत झाली का? म्हणजे साहेब मी करतोय। त्यामुळे ठीक आहे, मी माझ्याकडनं 2 लाखाची मदत त्यांना पाठवतो ताबडतोब, ती त्यांना मदत मिळाली पाहिजे, तुम्ही ताबडतोब सर्वांनी मिळून जा आणि ते आपल्या कुटुंबाला एक आपला मदतीचा हात देण्याचा प्रयत्न करा। आणि तीच मदत आज आम्ही 2 लाखाची मदत जी शिंदे साहेबांनी शिवसेनेच्या वतीने दिलेली आहे ती मदत त्यांना आम्ही दिले। आणि मी एवढंच सांगेन की शिंदे साहेबांविषयी आपण अनेक गोष्टी ऐकलेल्या आहेत की अडचणीच्या वेळात धावून येणारा नेता, परंतु एखाद्याशी आठवण गोष्ट 5-6 दिवसापूर्वी सांगितली होती, पण त्यांनी काल समोरून फोन केला की अरे ती बोटीची मदत आपली पोहोचली की नाही पोहोचली, आणि ताबडतोबीने सांगितलं की आम्हाला आदेश दिले की त्या बोट मालकांना जाऊन आपल्या गावकऱ्यांसोबत त्यांना मदत करा। आणि नेहमीच शिंदे साहेब हे मच्छीमार कुटुंबीय असेल, शेतकरी असेल किंवा असा कोणी अडचणीचा प्रसंग निर्माण झाला त्यावेळेला शासन काय करेल हे वाट न बघता स्वतः काय देईल असं म्हटलं। महाराष्ट्रामध्ये एकमेव नेतृत्व ह्या महाराष्ट्राचे शिंदे साहेब आहेत आणि आज आम्ही त्यांना मदत दिली आहे आणि आम्हाला खात्री आहे की त्यांच्या ह्या कुठेतरी बोट दुरुस्त करण्याच्या कामामध्ये त्यांची त्यांना मदत होईल आणि हीच मदत त्यांना आज आम्ही पोहोचवली आहे।